महाड एमआयडीसीत कंपन्यांना आग लागण्याचे सत्र चालूच। प्रदीप शेट्टे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग, कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। महाड एमआयडीसी कंपन्यांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचे सत्र चालूच। महाड एमआयडीसीतील प्रदीप शेट्टे केमिकल कंपनीला सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। रसायनांचे ड्रम कंपनीत असल्याने आगीचा भडका वाढत गेला व ड्रम फुटत असल्याने स्फोटाचे मोठमोठे आवाज येऊ लागले। यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे फायर फायटर घटनास्थळी दाखल झाले। अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे। मात्र ड्रम फुटण्याची शृंखला सुरूच आहे। पोलीस प्रशासन व एमएमएचे अधिकारी यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महाड एमआयडीसीतील ब्ल्यूजेट कंपनीला लागलेल्या भीषण आगीची घटना ताजी असतानाच प्रदीप शेट्टे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लागलेल्या आगीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या भीषण घटनेनंतर प्रदीप शेट्टे कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर महाड एमआयडीसी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी अशी चर्चा जनतेमध्ये जोरात सुरू आहे। तसेच कंपनी सुरक्षा सर्वेचा महाड एमआयडीसी मध्ये बोजवारा उडालेला दिसत आहे। स्पेशल रिपोर्ट प्रतिनिधी संदीप जाबडे, झंझावात न्यूज। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।